नमस्कार. तर आज आपण करणार आहोत मस्त असे नाचणीचे डोसे. तर नाचणीचे डोसे आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे नाचणी खूप चांगली असते शरीरासाठी. तर त्याचे आज मी डोसे बनवले होते. तर चला सुरू करूया. तर इथे बघा 1 वाटी नाचणी मी भिजत घातली होती आणि त्यासोबत अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे दोन्ही आपल्याला एक 5-6 4-5 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. म्हणजे सकाळचं भिजत घालायचं आणि हे संध्याकाळी आपल्याला हे वाटून ठेवायचं आहे. तर आता हे भिजलेलं आहे बघा चांगलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. दोन्ही मी एकत्रच घेतलेलं आहे. तुम्ही वेगवेगळं बारीक करून घ्या कारण नाचणी बारीक व्हायला थोडासा टाईम लागतो आणि मग ते पटकन लवकर बारीक होत नाही. त्यासाठी वेगवेगळं बारीक करा. आता इथे चांगलं एक मऊसूत असं मी वाटून घेतले बघा हे बघा. जसं आपण इडली डोश्याचं बॅटर कसं आपण वाटतो ना सेम तसं याला वाटून घ्यायचं आहे. आता हे झाकण ठेवून याला आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे हे पीठ. बघू शकता तर पीठ किती चांगलं फुगून वर आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. हे बघा बघू शकता किती चांगलं फुगलेलं आहे पीठ हे. आता ह्याच्यामध्ये लागत असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता मीठ घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घेऊयात. लयच जर घट्ट वाटत असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. तर बघू शकता आणि खूप छान डोसे होतात त्याचे. थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. आता तवासुद्धा आपला गरम होण्यासाठी ठेवलेला आहे बघा मी. त्याच्यावर थोडंसं मी पाणी शिपडत आहे याच्यावर आणि चांगलं पुसून घ्यायचं म्हणजे डोसे जे आहेत ते खूप चांगले निघतात आणि चिटकत नाहीत तव्याला. तर आता आपण डोसे घालून घेऊया याच्यावर. तर एक पळीभर बॅटर आपण घालून डोसे चांगले करून घेऊयात आणि खूप चांगले होतात. आणि कमी गॅस मीडियम गॅस करून आपल्याला हे डोसे चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर वरून थोडंसं तेल लावायचं आणि गॅस म्हणजे कमीच ठेवा कारण की हे नाहीतर करपू शकतात डोसे. कमी गॅसवरती आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत चांगले शेकून घ्यायचे आहेत. तर बघू शकता डोसा एक साईडून चांगला भाजून झालेला आहे. अशाच प्रकारे दुसरासुद्धा डोसा मी करून घेते. हे बघा दुसरासुद्धा डोसा मी तर करून घेतलेला आहे. तो सुद्धा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा आणि आता हा डोसा आपण काढून घेणार आहोत. तर नक्की करून बघा अशा प्रकारे हे डोसे आणि खूप चांगले लागतात आणि मुलांसाठी तर खूप म्हणजे चांगली रेसिपी आहे ही. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आणि त्यासोबत मी बनवली होती खोबऱ्याची चटणी. तर नक्की अशा प्रकारे डोसे एकदा करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.